गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी एका बालकाच्या रूपात अत्री ऋषी आणि माता अनुसयाच्या आश्रमात अवतार का घेतला. ही कथा आहे श्रद्धेची, पवित्रतेची, शक्तीची आणि गुरुत्वाच्या उदयाची. तर चला आपण जाणून घेऊया ही कथा. तर चित्रकूट पर्वतावर अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया यांचा आश्रम होता. माता अनुसया इतकी पवित्र आणि पतिव्रता होती की तिच्या पुण्याईने निसर्गही तिच्या आज्ञेत होता. तिची कीर्ती तिन्ही लोकांत पसरली. जेव्हा देवराज इंद्राला आणि त्रिदेवांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती हे समजले तेव्हा त्यांना अनुसयाच्या सत्वांची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवले. त्रिदेवांची परीक्षा आणि अनुसयाचा चमत्कार. तर एके दिवशी जेव्हा अत्री ऋषी आश्रमात नव्हते तेव्हा तिन्ही देव साधूंच्या वेशात आश्रमात आले आणि त्यांनी भिक्षाम देही अशी साद घातली. माता अनुसया भिक्षा घेऊन आली, पण त्या साधूंनी एक कठीण अट घातली. ते म्हणाले, आम्ही भिक्षा तेव्हाच घेऊ जेव्हा तो आम्हाला विवस्त्र होऊन भोजन वाढशील. हे ऐकून माता अनुसया क्षणभर विचारात पडली, पण आपल्या तपोबलाने तिने ओळखले की हे सामान्य साधू नसून स्वतः त्रिदेव आहेत. तिने मनोमन आपल्या पतीचे स्मरण केले आणि साधूंवर प्राणीप्रोक्षण केले. चमत्कार असा झाला की ते तिन्ही शक्तिवान देव लहान बालकाच्या स्वरूपात बदलले. मातेने वात्सल्याने त्यांना स्तनपान केले आणि पाळण्यात निजवले. श्री दत्त गुरूंचा जन्म. जेव्हा त्रिदेवांच्या पत्नींना आपली चूक उमजली तेव्हा त्या आश्रमात आल्या आणि त्यांनी मातेची क्षमा मागितली. माता अनुसयेने पुन्हा पाणी शिंपडून देवांना त्यांचे मूळ रूप दिले. देव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागायला सांगितले. माता म्हणाले, तुम्ही तिघांनी माझ्या पुत्राच्या रूपात माझ्याकडे राहावे. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या अंशातून श्री दत्तगुरूंचा जन्म झाला. त्यांना 3 तोंडे आणि 6 हाते होती, जे सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय यांचे प्रतीक आहेत. श्री दत्तगुरू हे केवळ देव नाही तर ते गुरूंचे गुरु आहेत. त्यांनी निसर्गातील 24 गोष्टींना आपले गुरु मानले, जे आपल्याला शिकवते की शिकण्याची वृत्ती असेल तर प्रत्येक गोष्टीत देव असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार.